नारायण जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण रे नारायण जय नारायण नारायण जय नारायण रे नारायण जय नारायण नारायण जय नारायण रे नारायण नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा आणि त्यानिमित्त आपण या ठिकाणी दत्त महाराजांच्या दरबारात जमलोय. विश्व चैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांनी निर्माण केलेल्या या क्षेत्रामध्ये आपण प्रत्येक पौर्णिमेला येतोय, दर गुरुवारी येतोय आणि पौर्णिमेला येतोय आणि हा आनंदाचा आनंद आपण उपभोगतोय आणि हा स्वर्गीचा आनंद प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जो परमेश्वर विराजमान आहे, बसलेला आहे आणि तो परमेश्वर आहे म्हणून आपण सर्वजण नारायणपूरला येतोय. तो जर परमेश्वर आपल्याजवळ नसेल तर या मातेच्या देहाला काही सुद्धा उपयोग नाही. हे प्रत्येकजण आपण ऐकतो, समजून घेत असतो की जर परमेश्वरच आपल्या अंतःकरणात नसेल तर या देहाचा काही सुद्धा उपयोग नाही. म्हणून त्या परमेश्वराला आनंदी ठेवण्यासाठी, समाधानी ठेवण्यासाठी, आनंदी आणि समाधानी ठेवण्यासाठी आपल्याला एक चैतन्याची गरज आहे, एक ऊर्जेची गरज आहे आणि ती ऊर्जा
आपल्याला नारायणपूरला मिळत असते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातूनच त्या परमेश्वराला आपण समजून घेतोय, जाणून घेतोय की या माणसाच्या जन्माला आपण आलोय आणि माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपण कशा पद्धतीने त्या माणसाच्या जन्माला समजून घेतोय आणि समजून घेतल्यानंतर आपण जगता जगता कशा पद्धतीने आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतोय, या देहाचा उद्धार करून घेतोय, या आत्म्याचा उद्धार करून घेतोय. या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला नारायणपूरला अण्णांनी दिलेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच, त्या ज्ञानाच्या मार्गावरच आपण अहोरात्र चालतोय आणि ते समजून घेतोय. आणि प्रत्येक वेळेस आपण पौर्णिमेला आल्यानंतर आपण या ठिकाणी जो महिमा आहे, दत्त नामाचा महिमा आहे, सद्गुरूंच्या नामाचा महिमा आहे, अण्णांच्या नामाचा जो महिमा आहे तो आपण समजून घेतोय आणि त्या पद्धतीने आपण आपलं जे राहिलेलं आयुष्य आहे, कारण की आयुष्य हे कोणासाठी थांबत नसतं, क्षणाक्षणाने ते कमी होत असतं. म्हणून त्याची आपल्याला जाण, त्याचं आपल्याला भान असणं गरजेचं आहे की आपण प्रत्येकजण या मायामोहाच्या मागे लागलेला आहे, प्रपंचाच्या मागे लागलेला आहे आणि त्या प्रपंचाच्या मागे लागल्यामुळे या सगळा जो खरा अट्टहास आहे तो खरा अट्टहास आपण विसरून जातो आणि या मायामोहाच्या राडगाडग्यात आपण अडकून बसतो. आणि खरा जो जन्म दिलेला आहे परमेश्वराने तो कशासाठी दिलेला आहे याचा आपल्याला जाण असते, पण आपल्याला त्याचं भान नसतं. जाण प्रत्येकाला आहे पण त्याचं भान नाही. म्हणून हे भान जागेवर येण्यासाठी आपल्याला या नारायणपूरला यायचं आहे आणि ते भान समजून घ्यायचं की नारायणपूरला आपण येतोय ते आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी नारायणपूरला येतोय. हे प्रत्येक वेळेला अण्णांनी आपल्याला प्रवचनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. दर गुरुवारी दर पौर्णिमेला अण्णांनी जे जे प्रवचन सांगितलं, चालता बोलता साध्या सोप्या भाषेमध्ये अण्णांनी सांगितलं की चालता बोलता सहज साध्या सोप्या भाषेत सांगितलं की जेणेकरून जो जसा समोरचा आहे त्याच भाषेमध्ये त्याला समोरच्याला सांगितलेलं आहे, असं वेगळं काही सांगितलेलं नाही. ज्याला जसं समजेल, मग एखादा सुशिक्षित असेल, एखादा अडाणी असेल, त्याला त्याच्या पद्धतीने सांगितलेलं आहे, पण त्याच्याकडून अण्णांनी करूनच घेतलेलं आहे, त्याच्याकडून अण्णांनी सेवा करूनच घेतलेली आहे. म्हणून आपण सर्वजण नारायणपूरला आलोय आणि प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. आणि ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी समजतात त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने माणसाच्या जन्माला आलोय आणि माणसाच्या जन्माला आल्यानंतर आपण खऱ्या अर्थाने जागं होऊन आपल्याला या जन्माचे ओळख करून घेतलेली आहे आणि आपल्या जन्माचा उद्धार करून घेतलेला आहे. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला हात, पाय, कान, नाक, डोळे या सगळ्या बाजूने युक्त आणि परिपूर्ण केलेलं आहे. असं अण्णांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला सगळ्या बाजूने युक्त आणि परिपूर्ण केलेलं आहे. आणि या युक्त आणि परिपूर्ण केल्यानंतर आपण नेमकं काय करतो? आपण नेमकं जनावरासारखं वागतो. काय करतो? आपण नेमकं जनावरासारखं वागतो की जनावराने जसं त्या परमेश्वराला त्याला फक्त जन्म हा जगण्यासाठी दिलेला आहे आणि त्याचा जन्म पुढच्या पद्धतीने कशा पद्धतीने जगायचं हे त्याला समजत नसतं. फक्त तो भोगण्यासाठी परमेश्वराने त्या इतर योनीचा जन्म दिलेला आहे. पण माणसाचा जन्म हा वेगळा दिलेला आहे. हा कशासाठी दिलेला आहे आपण हे समजून न घेतल्यामुळे आपण सुद्धा जनावरसारखं वागतोय आणि जनावरसारखं वागून फक्त प्रपंचच करतोय आणि प्रपंच करण्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण न समजून घेतल्यामुळं आपण आलं तसं आपण परत जातोय. जसा आला तसा परत जातोय. पण आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे ह्याचा आपल्याला जाण आणि भान नाही. याचा आपल्याला जाण आणि भान नसल्यामुळे या सगळा गुंता तयार होतो आणि मग सुख आणि दुःख आपल्याला भोगावं लागतं. या सगळ्या गोष्टींच्यामुळे आपल्याला सुख आणि दुःख भोगावं लागतं. मग हे सुख आणि दुःख हे एवढं सोपं नसून त्याच्या पाठी खूप काही कष्ट सोसावे लागत असतात आणि ते कष्ट एवढं आपल्याला सहन करण्याची आपल्याला परमेश्वराने ताकद जर दिली तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला सहन होणार आहेत, नाहीतर या सगळ्या गोष्टी आपल्याला सहन होणार नाहीत. म्हणून सुख आणि दुःख या गोष्टी आपल्याला जर नको असतील तर आपल्याला अहोरात्र परमेश्वराचं नामस्मरण करायचं आहे. सगळं सोडून द्या असं अण्णांनी आपल्याला कदापि सांगितलेलं नाही. सगळं करता परमेश्वराचं नामस्मरण करा, म्हणजे तुम्ही योग्य ध्येयापर्यंत पोहोचून तुमच्या जन्माचा उद्धार करून घेतल्याशिवाय कदापि राहणार नाही. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या. त्या मनाला त्या परमेश्वरासाठी आपल्याला हळूहळू त्या मनाला त्या परमेश्वराची ओढ लावा. त्या परमेश्वराच्या भक्तीचा महिमा
त्या मनाला समजून सांगा, कारण की मनाने जर समजून घेतलं तरच त्या गोष्टी होणार आहेत. मग मनाला कशा पद्धतीने समजवायचं? एखादं रोपटं असतं बघा झाडाचं, एखादं झाडाचं रोपटं असतं आणि त्याला आपण उचलून जर दुसऱ्या ठिकाणी लावलं तर ते लगेच येणार आहे का? त्याला आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे, कारण की ज्या मातीमध्ये, ज्या हवामानामध्ये, ज्या वातावरणामध्ये ते वाढलेलं असतं ते रोपटं, झाडाचं रोपटं, आणि ते जर आपण उपटून जर दुसऱ्या ठिकाणी लावलं तर आपण लगेच त्याच्याकडून अपेक्षा ठेवू का की त्याने लगेच आपल्याला मोठं होऊन त्याने झाडाने फळं दिली पाहिजेत? अशी अपेक्षा आपण ठेवू शकत नाही, कारण की आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणाचं आपण एकरूप झालेलो असतो, त्या मातीशी आपण एकरूप झालेलो असतो. त्या ठिकाणाहून आपण दुसरीकडे जर जायचं असेल तर त्या वातावरणाचं, त्या मातीशी आपल्याला एकरूप होण्यासाठी थोडासा वेळ घ्यावा लागतो, थोडासा काळ जावावा लागतो. आणि ज्यावेळेस आपण मायेचं, ज्यावेळेस आपण भक्तीचं त्याला खत आणि भक्तीचं पाणी घालू तसं ते झाड मोठमोठं होऊन आपल्याला फळं देणार आहे. त्याच पद्धतीने आपल्यासुद्धा मनाची अवस्था आहे. हे मन अनेक ठिकाणी फिरून आलेलं आहे. या 84 लक्ष योनीला हे मन फिरून आलेलं आहे आणि या देहातील आत्म्यामध्ये त्याला रुजवायचं आहे. जो आत्मा आहे त्याला त्यामध्ये रुजवायचं आहे. मग त्याला रुजवण्यासाठी आपण थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. हळूहळू आपण त्याला भक्तीचं जल, त्याला भक्तीचं खत, आपण त्या नामस्मरणाचं खत त्याला जर घातलं तर ते एक दिवस चांगल्या पद्धतीने मोठं होऊन तुमच्या जीवनाचा उद्धार करून घेतल्याशिवाय कदापि राहणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की सातत्य हे गरजेचं आहे. सातत्य हे जीवनामध्ये गरजेचं आहे. आपण नियम बांधून घेतला पाहिजे, स्वतःला आपण नियमाने बांधलं पाहिजे. जर आपण मोकाट फिरलो तर आपलं मन कधीच आपल्या ताब्यात येणार नाही, आणि जर मन आपल्या ताब्यात आलं नाही तर आपण परमेश्वराची कधीही सेवा करू शकणार नाही. म्हणून आपल्याला मनाला एकाग्रता ठेवायचं असेल तर आपण आपल्यामध्ये जीवनामध्ये नियम बांधा, त्याला सातत्य ठेवा, आपलं सातत्य टिकवा की काही नाही, मी रोज 10 मिनटं परमेश्वराचं नामस्मरण करणार आहे, परमेश्वराचं ध्यान करणार आहे, परमेश्वराची भक्ती करणार आहे. हा नियम आपण आपल्यासाठी लावून घ्या. आणि जो नियम आपल्यासाठी लागेल मग हळूहळू त्याच्यामध्ये अडचणी आल्या तरी आपण सातत्याने त्याला धरून ठेवणं गरजेचं आहे. जर आपण त्याला सातत्याने जर धरून ठेवलं तर एक ना एक दिवस ते चांगल्या पद्धतीने परमेश्वराशी एकरूप होईल आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेईल. असा यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून नियमाला जास्तीत जास्त महत्त्व द्या. जो नियम आपण लावू तो चांगल्या पद्धतीचा नियम लावून आपण त्या पद्धतीने आपण आपलं जीवन जगायचं आहे. म्हणजे सगळ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात. आणि आपण प्रत्येकाने जी परमेश्वराने दिशा दाखवून दिलेली आहे त्या दिशेच्या माध्यमातून जो राजमार्ग अण्णांनी दाखवलेला आहे, भक्तीचा राजमार्ग आपल्याला दाखवून दिलेला आहे, त्या भक्तीच्या राजमार्गावर प्रत्येकाने चालायचं आहे. म्हणजे आपण आपल्या देहापर्यंत पोचून, आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचून खऱ्या अर्थाने माणसाच्या जन्माला आलोय. आणि नारायणपूरला आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात. अण्णांच्या कृपाशीर्वादाने, दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात. ही प्रत्येकाच्या मनामध्ये जर जाण असेल आणि ते जर भानावर असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याशिवाय कदापि राहणार नाहीत. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्या, जाणून घ्या आणि त्याप्रमाणे आपलं वाटचाल करा. म्हणजे प्रत्येकाला आनंदाचा आनंद तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आनंदाचा आनंद म्हणजे प्रत्यक्ष परमानंद म्हणजे कोण? दत्त महाराज आणि अण्णा महाराज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्या पद्धतीने राहा, त्या पद्धतीने जीवन जगा. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि प्रत्येकाने नियम लावून घ्या. प्रत्येकाने नियम लावा आणि त्या नियमाप्रमाणे चाला. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज सोप्या होतील. आणि सहज सोप्या झाल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला जड जाणार नाहीत, आपल्याला दुःख होणार नाही, आपल्याला यातना होणार नाहीत. या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात आणि नियम लावून घ्यायच्यात. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. आता आपण भजनासाठी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. 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 आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. आत्रेय अनुसये सुता. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुता. जय जय गुरु
अनुसय सुता श्री अनुसुये सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसुये सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसुये सुता श्री अनुसय सुता श्री अनुसुये सुता श्री अनुसय सुता श्री अनुसुये सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसुये सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसुये सुता श्री अनुसय सुता श्री अनुसुये सुता श्री अनुसय सुता श्री अनुसुये सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसुये सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्ता श्री अनुसुये सुता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला आत्ताच आपण नियमाचं बोललो पण भजन कोण नियमाने करत नाही थोडासा आळस करताय म्हणून भजन नियमाने करा आळस सोडा आणि एकाग्र चित्तेने त्या परमेश्वराच्या नामाशी एकरूप व्हा ते होणं गरजेचं आहे कारण की तो सुद्धा नियम आहे जोपर्यंत आपण स्वतःला विसरत नाही तोपर्यंत आपण त्या परमेश्वरापर्यंत जाऊन पोचणार आहे म्हणून स्वतःला विसरणं गरजेचं आहे आणि त्या भजनाशी एकरूप होणे गरजेचं आहे आता कसा बाहेर आवाज चाललाय पण आपलं मन इकडं बोलण्याकडं पाहिजे तिकडं नको तिकडं काही होऊ द्या पण आपण आपल्या अंतःकरणाशी ठाम राहा म्हणजे तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय कदापि राहणार नाही म्हणून कितीही आवाज येऊ द्या कितीही काही होऊ द्या इतर ठिकाणी कितीही आवाज येऊ द्या कितीही काही होऊ द्या पण आपण आपल्या मताशी ठाम राहिलं नाही म्हणून इकडं तिकडं न बघता सरळ मार्गाने चालला तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि एकरूप व्हा आणि भजनाची समरस व्हा नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण नारायण नारायण
अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की जय टेंबे स्वामी महाराज की जय सर्वांना एकदा हात वर करू परमेश्वराला हाक मारायचे आपण गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त सर्वांना मनापासून दत्त महाराजांच्या वतीने अण्णांच्या वतीने मनापूर्वक आशीर्वाद सर्वांनी सुखी राहा समाधानी राहा नियमाला बांधील राहा आपापल्या कर्तव्याला बांधील राहा म्हणजे या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पडून तुमच्या जीवनाचा खरा अर्थ समजून तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय कदापि राहणार नाही आता बाकीचा भाग नाना समजून सांगतील आपल्या सर्वांचं दैवत हिंदू धर्माचे पुरस्कर्ते आणि आपल्या सर्वांचे महाराष्ट्र सर्व अण्णा महाराज यांना वंदन करून आज आपण पौर्णिमे निमित्तानं कार्यक्रम करतोय आजच्या या पौर्णिमेचं अन्नदान आहे ते गुप्त अन्नदान आहे म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुखानं आशीर्वाद द्यायचा आहे त्याप्रमाणे पुढील पौर्णिमा आपली ज्येष्ठ पौर्णिमा आहे वट सावित्रीची पौर्णिमा आहे तिचा वार आहे मंगळवार तारीख आहे 10/7/2025 अशी आपली पौर्णिमा आहे पौर्णिमेचा प्रश्न असा आहे मंगळवारी 11:10 पौर्णिमा लागते आणि बुधवारी 1:05 पौर्णिमा संपते आपल्याला कार्यक्रमाला फुल पौर्णिमा मंगळवारी सापडेल म्हणून आपण मंगळवारी पौर्णिमा धरलेली आहे
हे ती सर्वांनी नोंद घ्या. मग पौर्णिमा कधी आहे? 10/6/2025 वार मंगळवारी दिवशी आहे. 2 पौर्णिमा आहेत, परंतु आपण जी दिवसभर सापडेल कार्यक्रमाला 11:15 वाजता लागते, दुसऱ्याची 1 वाजता संपते, म्हणून आपली पौर्णिमा मंगळवारी याची नोंद घ्या, सर्वांनी नोंद घ्या. आपण आज पौर्णिमेच्या निमित्तानं सर्व मंडळी जमलो. महाराजांनी आता सांगितलं, मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आज बुद्ध जयंती आहे आणि ज्याप्रमाणे बुद्धाने सर्व बुद्ध धर्माचा प्रचार केला आणि भारतभर नाव कमल, त्याप्रमाणे अण्णा महाराजांनी भारतभर सुद्धा चारीधामाची निर्मिती करून अण्णा महाराजांसुद्धा सर्वांना योग्य ठिकाणी मार्गदर्शन लावलं. म्हणून परत अण्णा महाराजांना वंदन करूया. माणसाला चांगलं शिकवणारी थोडी असतात, वाईट शिकवणारी कमी असतात. आपला समाज आहे, या समाजाला मार्गदर्शन करण्याकरता संगत संताचीच लागते. संताच्या संगतीशिवाय माणसाची प्रगती होतच नाही. संत संगतीला फार मोठं महत्त्व आहे. अण्णा संत झाले म्हणून तुम्ही नारायणपूरला आला, दत्त महाराज नारायणपूरला आले. अण्णा संत झालेच नसते तर नारायणपूर कोणी आलंच नसतं. त्याकरता कोणीतरी धरण व्हावं लागतं आणि मग त्याचं बागायत फुलतं. तसं आपल्या सर्वांचं बागायत या अण्णा महाराजांमुळे फुललेलं आहे. शिष्यमंडळींना प्रपंचाचा प्रपंच करून परमार्थ करण्याकरता लावणारा सद्गुरू असेल अण्णा महाराजच असेल. अण्णा महाराज ब्रह्मचारी राहिले, मग त्यावेळेला म्हणले ब्रह्मचारी सगळे कुठले आणायचे, म्हणून प्रपंच करून परमार्थ करण्याकरता या शिष्यमंडळीला मार्गदर्शन केलं. मी कायम सांगतो, अरे द्वारका केली, मथुरा की कशी की काशी केली, मथुरा केली द्वारका. अण्णांसारखा सद्गुरू तुम्हाला मिळणार आहे सारखा. यांच्या मार्गदर्शनामुळं यांच्या योग्य दिशेनं वागले, आयुष्यभर कुठेही निष्कलंक राहिले. म्हणूनच आज आपण या ठिकाणी एवढा मोठा जनसमुदाय येतोय. जनसमुदाय समुदायानं गोळा करणं सोपं नाही. प्रत्येक कार्याला त्याला गाडी पाठवावी लागते, नियोजन करणं. नारायणपूरला मनाने लोक येतात. त्याचे कारण काय आहे? अण्णा महाराजांची ही शक्ती तयार केली दत्त महाराजांची, म्हणून तुम्ही सर्व नारायणपूरला येत आहे. माणसानं कोणतंही करताना विचार करून काम करावं, कोणतंही विचार करून करावं. आणि कानाडोळ्याचं अंतर आहे. डोळ्यांनी पाहावं, कानाने ऐकावं आणि कोणता निर्णय घ्यावा. हलक्या कानाचा माणूस कधी मोठा होऊ शकत नाही. तो म्हणला आमका म्हणला नाही, तो समक्ष बघ, तो ऐक. एक नवरा बायको होती, एक मुलगा होता. त्यांना दोघं नवरा बायको होती. आता ते मुलबाळ झालं थोड्या दिवसांनी, पण त्यांना मुलबाळ नसलं, मग ते एक मुंगूस पाळलं होतं आणि त्या मुंगसाला आपलं लालन पुलन करून घरचंच सांभाळलं होतं त्या मुंगसाला. आता ते मुंगूस खायचं प्यायचं बसायचं आनंद वाटायचा. थोड्या दिवसांनी त्यांना एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर मुलाचं संगोपन करणं, पाळण्याची दोरीसुद्धा मुंगूस हलवायचं. असा काळ चालला होता, चांगला प्रपंचाचा काळ रंगात नगात चालला होता. आणि एक दिवस मालक बाहेर गेले आणि ताई घरात होत्या, पण त्यांना पाण्याला जायचं होतं. म्हणून मूल खाली खेळत होतं आणि मुंगूस त्याला खेळवत होतं. हे तिने पाहिलं, बरं झालं म्हणले, आणि पाण्याला निघून गेली. आता पाण्याला गेलं, पाणी घेतलं, हांडा डोक्यावर घेतला आणि दारामध्ये आलं तर घरामध्ये एक सर्प शिरला होता आणि त्या मुलाच्या खळणी हिंडत होतो. त्या मुंगसाने सर्पाचे तुकडे तुकडे केले आणि तुकडे तुकडे करून तोंडावर रक्त लावून दारात उंबरठ्यावर बसलं, मालकीनीशी वाट बघत. आता मालकीने विचार केला, यात मुंगसाच्या तोंडावर रक्त लागलंय म्हणजे ह्याने नक्की आपलं मूल मारलं. हिचा राग आवरला नाही. तसा डोक्यात पाण्याचा हंडा होता, असा डोक्यावर मुंगसा डोक्यात टाकला आणि मुंगूस करून टाकलं. आणि घरात जाते तो मूल खेळतंय आणि घरात कडेला सापाचे तुकडे पडल्यात. अरे 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 म्हणले, चूक केली आपण. तसं माणसाने कोणती गोष्ट करताना विचार करून करावी. समक्ष